प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 10 21 ते 24 ही वचने. निर्गम अध्याय 10 21 ते 24 ही वचने. मग परमेश्वराने मोशाला सांगितले, आकाशाकडे आपला हात उभार, म्हणजे मिस्र देशावर अंधकार पडेल, इतका की तो हाताला लागेल. तेव्हा मोशाने आपला हात आकाशाकडे उभारला आणि 3 दिवस सर्व मिस्र देशभर निबिड अंधकार झाला. 3 दिवस कोणी कोणास दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना. पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. मग फारो मोशाला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची उपासना करा. तुमची शेरडे मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत. आपल्या मुलाबाळास घेऊन जा. देवा असलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गमन याचं पुस्तक आणि त्याच्या 10व्या अध्यायातून 21 ते 24 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला काही सांगितलेलं आपण पाहतो आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांची सुटका त्या ठिकाणी केलेली आहे. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुमची शेरे मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्यासोबत घेऊन जा. या ठिकाणी मी पाहतो अनेकदा मोशे फारोकडे जाऊन म्हणताय की इस्रायल लोकांना या ठिकाणी जाऊ दे, पण फारो त्यांना जाऊ देत नसे. मग परमेश्वराने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पीडा आणल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी अंधाराची पीडा मोशेला परमेश्वर म्हणतो की आपला हात तू आकाशाकडे उगार. आणि ज्या वेळेस मोशे आपला हात आकाशाकडे उगारला आणि 3 दिवस सर्व मिस्र देशभर निबिड अंधकार पसरला. 3 दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना. पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. आणि हे जेव्हा फारोने पाहिलं त्यावेळेस फारोने मोशेला बोलावून म्हटलं की तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. आणि परमेश्वर आपल्या लोकांना स्वतंत्र करण्यासाठी उपाय करणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या ठिकाणी अंधाराची पीडा आणि ते पाहून फारोने मोशेला सांगितलं की तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करावी.
प्रियजनो, ज्या ठिकाणी आम्हाला अडखळण आहे, परमेश्वर मार्ग काढणार आहे, परमेश्वर उपाय करणार आहे आणि परमेश्वर सर्व काही ठीक करणार आमचा परमेश्वर आहे. त्या ठिकाणी परमेश्वराने एक पिढा त्या ठिकाणी पाठवली आणि जे लोक परमेश्वराचे होते त्या सर्व वस्तीत मात्र उजेड होता. परमेश्वर तुम्हाला आणि मला नेहमी प्रकाशात चालवणार आहे आणि म्हणून त्या परमेश्वराकडे या, त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा आणि त्याचीच तुम्ही आणि मी सेवा करा. कुठलीही परिस्थिती असेल, परमेश्वर तुम्हाला स्वतंत्र करेल, तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करेल आणि तुमच्यासाठी परमेश्वर उत्तम असं उपाय करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू, स्तुती करतो राजा. तू खरोखर महान परमेश्वर आहेस. आपल्या लोकांना दासत्वातून सोडवणारा, स्वतंत्र करणारा, सुटका देणारा आमचा परमेश्वर आहे. प्रभूची आम्ही प्रार्थना करतो. आज अनेक लोक परमेश्वर बाप्पा अनेक प्रकारच्या दासत्वात असतील. प्रभूजी मी प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी तू उपाय कर, तिथून त्यांना स्वतंत्र कर, जेणेकरून परमेश्वरा त्यांनी जाणावं की तू परमेश्वर आहेस आणि त्यांनी तुझी सेवा करावी. प्रभूजी मी प्रार्थना करतो. परमेश्वर बाप्पा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, गुलामगिरी असेल, बंधन असेल, परमेश्वर बाप्पा जे लोक परमेश्वर बाप्पा ज्या बंधनात आहेत प्रभू त्यांना तू स्वतंत्र कर आणि जे लोक त्यांच्यावर दासत्व करतायत, जुलूम करतायत, त्यांना तू दाखवून दे की तू जीवित परमेश्वर आहेस प्रभू आणि त्या ठिकाणी तो उत्तम उपाय कर, त्यांच्यासाठी सगळे मार्ग मोकळे कर. तुझ्याकडे प्रार्थना करतोय आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्या जीवनाच्या द्वारे तू आपली सेवा करून घे. परमेश्वरा मी प्रार्थना करतो प्रभू, कारण प्रभू तुझे लोक दासत्वात किंवा गुलामगिरीत राहणे ती तुला पसंत आहे, म्हणून प्रार्थना करतो प्रभू त्यांना स्वतंत्र कर. धन्यवाद देतो प्रार्थना केली येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. तव सुसावी हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.